मला असं वाटतं ना की इन्फ्लुएन्सर्स किंवा सोशल मीडियाचं जी पॉवर आहे ना ते अजून लोकांनी एक्सपिरियन्सच नाही केलेली आहे. खूप मार्केट आहे, खूप नवीन. आता मला तुम्ही एक नॉर्मलची गोष्ट सांगा ना, ज्या कंपन्या किंवा जे ब्रँड्स टी व्हीवरती ॲड करण्यासाठी 10 सेकंड्सचे जर 20 लाख रुपये देत आहेत, ठीक आहे, तर त्या ब्रँड्सला जर टार्गेटेड ऑडियन्स मिळतीये की अरे याच्याकडे जी ऑडियन्स आहे ती माझी ऑडियन्स आहे, माझे प्रॉडक्ट खरेदी करू शकते, आणि तो माणूस फक्त माझ्याकडनं 8 लाख रुपये घेतो, 10 लाख रुपये घेतो, आणि त्यांचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात मला प्रोडक्शन कॉस्ट नाही आहे, ना मला ॲड फिल्म बनवायची आहे, ना मला स्टुडिओ हायर करायचा आहे, ना मला सेलिब्रिटीजला कॉस्ट द्यायची आहे, काहीच नाही आहे. ठीक आहे, त्याने व्हिडिओ बनवल्यानंतर त्याची क्रेडिबिलिटी पण मला भेटणार आहे. प्लस त्यांना जो काही व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मी परत ॲड रन करून परफॉर्मन्सने पण त्या लोकांना अजून सेल आउट करू शकतो. ठीक आहे, आणि त्या व्हिडिओजवरती लाईफ टाईम व्ह्यूज येत राहणार आहे. मला त्याच्यासाठी ब्रॉडकास्टिंग साठी पण पैसे नाही द्यायचे आहेत. सो ही खूप मोठी गोष्ट आणि खूप वेगळी गोष्ट, आणि खूप कमी ब्रँड्स आहेत ज्यांना ही गोष्ट कळली आहे आतापर्यंत.